श्री एकनाथ महाराज की जय, अमृतराय महाराज की जय। अमृत म्हणत से हरिभक्तांचा, अमृत म्हणत से, अमृत म्हणत से हरिभक्तांचा, शेवट करशील गोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, साधू पदाची जोड। आज आपण पैठण नगरीमध्ये असलेल्या संत कवी श्री अमृतराय महाराज संस्थानामध्ये आहोत आणि माझ्यासोबत आहेत या संस्थानाचे विद्यमान अधिपती हरिभक्त परायण श्री प्रफुल्ल महाराज तळेगावकर। नमस्कार महाराज, आणि आमच्या ज्ञानगा तुकाराम चॅनेल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पैठण क्षेत्रामध्ये असलेले संत श्री एकनाथ महाराज यांच्यावरती आम्ही एक विशेषांक करणार आहोत आणि या विशेषांकाच्या निमित्ताने ही जी षष्ठीची वारी भरते, या षष्ठीच्या वारीमध्ये जे विविध मानकरी आहेत त्या मानकऱ्यांची आम्ही माहिती घेत आहोत आणि आपण सुद्धा या षष्ठीच्या वारीतले एक महत्वाचे मानकरी आहात। षष्ठीच्या वारीमध्ये किंवा निर्याण मंदिरात गेल्यावरती संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी जे हरिदासी कीर्तन करतात, त्या कीर्तनानंतर पद म्हणण्याची सेवा, पद म्हणण्याचा मान आपल्याकडे आहे। त्यानिमित्त आम्हाला आपल्या या सेवेविषयी आणि या संस्थानाविषयी थोडक्यात माहिती जाणून घ्यायला आवडेल। तर हे संस्थान जे आहे ते संत अमृतराय महाराजांचं आहे। हे अमृतराय महाराज थोर संत होऊन गेलेले आहेत, फार मोठे कीर्तनकार होऊन गेलेले आहेत। हे एवढे मोठे कीर्तनकार होते की मोरोपंतांनी यांच्यावरती एक आर्याच केलेली आहे की नाही। मोरोपंत असे आतापर्यंत त्यांचं जर वाङ्मयाचं जर अवलोकन केलं तर मोरोपंतांनी कोणाबद्दल आतापर्यंत कधीही स्तुती कोणाची केलेली नाही, पण त्या मोरोपंतांनी अमृतरायजींवरती एक आर्या केली। कीर्तन सुखार्थ झाला, कीर्तन सुखार्थ झाला, अवतारची अमृतराय जीवाचा, भलत्या मुखातुनाशी सुरस खणी निघेन कायजी वाचा। असा कीर्तनाचा मूर्तिमंत अवतार आहे आणि यांचा जन्म हा साखरखेर्ड्यात, त्याच्यानंतर यांची कर्मभूमी म्हणजे औरंगाबादला झालेली आहे। औरंगाबादला हे विसव मोरे ह्या मुत्सद्याकडे खजिनदार या पोस्टवरती काम करीत होते। त्यांचा औरंगाबादला औरंगपुऱ्यामध्ये जे नाथ मंदिर आहे त्याच्या समोर भव्य दिव्य वाडा होता आणि किलेआर्क जे आहे औरंगाबादचं, त्या किलेआर्कच्या वरच्या मजल्यावरती महाराज बसत असत आणि तिथून सगळं सरकारी कामकाज करीत असत। मग महाराजांना वेळ नसेल, रोज संध्याकाळी खडकेश्वर महादेवाच्या ठिकाणी त्यांचं कीर्तन व्हायचे, खडकेश्वर महादेवाला। अशी त्यांचा व्याप चालत असल्यानंतर रयतेचं कसं चाललंय हे पाहण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई ही घोड्यावरती स्वार व्हायची आणि रयतेचे चक्कर मारून यायची, फेरफटका मारून यायची की कोणाच्या काय अडचणी आहे, कोणाच्या काय अडचणी आहेत। याप्रमाणे ह्या महाराजांचा हा कालखंड जो आहे हा उत्तर पेशवाईतला कालखंड आहे। उत्तर पेशवाईमध्ये लोकांचं राहणीमान बदललं, वेशभूषा बदलली, वाङ्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, ओवी थोडी मागे पडली, श्लोकही लोकप्रिय वाटेनात, नुपुरांचे झुलत्कार आणि कंकणांचे टुलत्कार ऐकण्यासाठी लोकांचे कान फार आसुसलेले होते। आणि अशा परिस्थितीमध्ये एक फार मोठा लोंढा या भागवत धर्माकडून तिकडे वळत चालला होता। हा लोंढा थोपवण्याचं जर कार्य जर कोणी केलं असेल तर संत अमृतरायजी महाराजांनी ते कार्य केलेलं आहे।
त्यांनी पाहिलंय, अभ्यास केला की लोकांना काय पाहिजे आणि आपण काय दिलं पाहिजे याचा सारासार विचार अमृतरायजी महाराजांनी केला आणि महाराष्ट्र सारस्वताला एक फार मोठी देणगी दिली त्यांनी. ती देणगी म्हणजे कटाव. हे कटाव ऐकताना त्याचा अर्थ कळू की न कळू, पण त्याच्या तालावरती आणि लईवरतीच मनुष्य डोलू लागतो. ही त्या कटावाची जादू आहे. अमृतरायजी महाराज हे शीघ्र कवी आहे की नाही, संत कवी. आता आपण जर विचार केला, अमृतराय महाराज हे संत कवी होते आहे की नाही. आता हे संत कवी ही उपाधी त्यांना त्या काळात मिळालेली आहे. सगळेच संत कवी नसतात आणि सगळेच कवी संत नसतात, पण अमृतरायजींना ह्या दोन्हीही उपाध्या लागलेल्या आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी सरस्वती नांदत नाही, आणि ज्या ठिकाणी सरस्वती नांदते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास नसतो. हे सर्वसाधारण आपण जर अवलोकन केलं तर आपल्याला आढळून येईल. परंतु अमृतरायजींच्या ठिकाणी ह्या दोघीही पाणी भरीत होत्या, लक्ष्मी आणि अमृतरायजींचं काव्य अचाट काव्य आहे. अमृतरायजींचं आहे की नाही. त्यांचे कटाव तर प्रसिद्धच आहेत, पण मराठीचे आद्य गझलकार म्हणून जर कोणाचा नामोल्लेख करायचा असेल तर अग्रक्रमानं तो अमृतरायजींचा केला जातो. आता गझल म्हटलं की इश्काचा कैफ फेकणारं धुंद वातावरण डोळ्यासमोर येतं, पण महाराजांच्या गझलेला त्याचा स्पर्श सुद्धा नाही. जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे, तंतुपटी मिळाले भूमी नभा परी. गोडी ती साखरेची पाखाडिता नयेबा, भिन्नत्व हे वस्तू ऐसे कसे म्हणावे. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही घ्या श्री पांडुरंगा, आणि अमृतेश्वराची भजनी द्वैत कसे म्हणावे. अशा त्यांच्या गझली आहे. आणि त्यांचा जो कटाव आहे तो डॉक्टर रानडे यांनी संगीतबद्ध केलेला आहे. गणपतीचा कटाव तो अवश्य सर्वांनी ऐकावा, म्हणजे त्या कटावातली जादू सगळ्यांना कळेल. त्यानंतर अमृतराय महाराजांनी पूर्ण भारतभर भ्रमण करून समाज प्रबोधनाचं फार मोठं कार्य केलेलं आहे. फार मोठं समाज प्रबोधनाचं कार्य केलंय. आणि हे कार्य ते करीत असताना हा सगळा मुलूक जो होता औरंगाबादचा, तो यावरी राजवटीमध्ये होता. म्हणजे ह्या ठिकाणी सगळी निजामाची सत्ता होती. हे आता विशेष लक्षात घ्या. त्यावेळेस निजामाच्या कानावरती ही गोष्ट गेली की आपल्या राज्यातला एक कीर्तनकार पूर्ण भारतभर फिरून समाज प्रबोधनाचं कार्य करतो, मग आपल्या दरबारामध्ये सुद्धा त्या महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे. म्हणून निजामांनी अमृतरायजींना हैदराबादला त्याच्या दरबारामध्ये कीर्तनासाठी पाचारण केलं. बघा ही केवढी मोठी विसंगती आहे त्या काळची. म्हणजे आज महाराजांनी केवढा मोठा समाजावरती समाज प्रबोधनाचं कार्य केलं हे यावरून सिद्ध होईल. आणि मग महाराज निजामाच्या दरबारामध्ये हैदराबादला गेले आहे की नाही. निजामाने तो दरबारात काश्मीरी गादीचे तो लोड तक्के वगैरे टाकून निजाम स्वतः जातीनं ते कीर्तनाला बसला होता. अमृतरायजी महाराज कीर्तनाला उभा ठाकले. ते शीघ्र कवी होते. आमच्यासारख्या कीर्तनकारांना कीर्तना करायचे म्हणजे मग अभंग संतांचे पाठ करावं लागतात आम्हाला. परंतु अमृतरायजींना तसं नाही. त्यांनी तिथल्या तिथे एक पद तयार केलं कीर्तनाच्या निरूपणासाठी. सब जग का पालन वाला हजरत अल्लाह. आणि हे ते नाव त्यांचं अमृत, त्याप्रमाणे वाणी सुद्धा त्यांची अमृत आहे आणि त्यांचं काव्य सुद्धा अमृतमय आहे. अमृतमय नाही त्यांच्या त्या काव्य त्या घटातून वाहतही इतकं त्यांचं त्या काव्यावरती पगडा आहे अमृतरायजींचा. आणि त्यांनी ते पद आळून आळून म्हणायला सुरुवात केली. कोणतं? सब जग का पालन वाला हजरत अल्लाह आहे की. पण हे पद
पुढं म्हणता म्हणता पुढच्या काव्यामध्ये मग हा अल्ला कसा आहे की नाही, महाराजांनी त्या अल्लाचं वर्णन केलंय. हा अल्ला कसा आहे की ज्याला जटा आहेत, याला 3 नेत्र आहेत, असं सगळं पुढं महादेवाचं वर्णन त्या काव्यामध्ये दिसून येतं आहे की नाही. आणि ते काव्यामध्ये दिसून आल्यानंतर महाराजांचं निजामाच्या समोर 4 तास कीर्तन झालं. आणि ते कीर्तन झाल्यानंतर निजाम बहुत बेहद खुश झाला आणि सांगितलं, महाराज मी अजून अतृप्त आहे, एक दिवस परत कीर्तन करावं. ठीक आहे म्हणे. महाराजांचं दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन झालं. आणि दुसऱ्या दिवशी कीर्तन झाल्यानंतर त्यावेळेस काही हे तुमचे मोबाईल नव्हते आहे की नाही. मग कीर्तन संपल्यानंतर सांकेतिक भाषेत निजामाने टाळी वाजवली. टाळी वाजवल्याबरोबर एक एक सेवक चांदीच्या पराती आणि त्याच्यावरती रेशमी वस्त्र घेऊन निघाले. एक नाही, अनेक सेवक. आणि ते आल्यानंतर पहिला सेवक महाराजांपाशी आल्यावरती महाराजांनी विचारलं, राजे हे काय आहे, पहा ना म्हणे काय आहे ते. पहा म्हणल्याबरोबर महाराजांनी त्या पहिल्या परातीवरचं वस्त्र, रेशमी वस्त्र बाजूला केलं. तर त्या पराती रुपये होऊन मोहरांनी भरलेल्या होत्या, एक नाही अनेक. आणि ते पाहिल्याबरोबर महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि महाराजांनी सांगितलं, राजे काय समजलात म्हणे तुम्ही, मी इथं काही नाम विक्रय करायला आलो नाही आहे की नाही, नाम विक्रय करायला आलेलं नाहीये. हे सगळं तुम्ही देऊन माझं कीर्तन विकत घेताय का काय म्हणे. आणि असं किती पाहिजे म्हणे तुम्हाला, याच्यापेक्षा लाख पटीनं माझ्याकडे पडलंय म्हणे. कारण महाराज राजयोगी होते, हो, त्याच्यामुळे लाख पटीनं पडलंय, तुम्हाला लागत असेल तर पाठवून देतो. त्यामुळे निजाम गडबडला आहे की नाही. आणि निजामाने सांगितलं, महाराज क्षमा असावी, मला आपली काही इच्छा असेल तर सांगा. हो, माझी इच्छा आहे. काय, माझ्या गुरुनी समाधी घेतली, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत गुरुचा उत्सव करील, परंतु माझ्या समाधीच्या नंतर सुद्धा गुरुचा उत्सव यावत चंद्रदिवा करू चालण्यासाठी गुरुच्या नावावरती काही स्थावर जंगम प्रॉपर्टी देता आली तर पहा. आणि त्याप्रमाणे त्या निजामाने या अमृतरायजींचे गुरु शेंदूरवाद्याचे मधोमणीश्वर यांच्या नावावरती तिथून त्या जमिनी मिळवल्या. त्या आस्थागायत चालू आहे. हो, त्याचप्रमाणे महाराजांनी पुण्यातील शनिवारवाडा गाजवलाय. ह्या शनिवारवाड्यामध्ये नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशवे हे गादीवरती असताना शनिवारवाड्यामध्ये अमृतरायजींचं कीर्तन झालं होते. त्याचप्रमाणे होळकरांचा दरबार सुद्धा गाजवलाय. त्यांचं काव्य यमकालंकारांनी जरी नटलेलं असलं तरीही अत्यंत मधुर आणि सोपं आहे. अमृतरायजीला 5 भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. अमृतरायजी महाराजांचं 5 भाषांवरती, मराठी, हिंदी, उर्दू, फारसी आणि संस्कृत, ह्या त्या काळच्या भाषा होत्या. ह्या 5ही भाषावरती प्रभुत्व होतं. म्हणून त्यांचं त्या काव्यामध्ये ह्या भाषांचा थोडा थोडा उल्लेख आहे. ते संस्कृत प्रचूर जरी असलं तरी रमणीय आहे. त्यांचे अनुप्रास अत्यंत प्रसिद्ध आहेत. महाराजांचे अनुप्रास अत्यंत प्रसिद्ध आहेत आहे की नाही. आणि त्यांनी आपल्या पदामध्ये आपलं नाव सुद्धा टाकताना इतक्या चपकलतेने टाकलंय की कळत सुद्धा नाही की महाराजांनी आपलं नाव टाकलंय. इतक्या चपकलतेने त्यांनी आपल्या काही पदामध्ये आपलं नाव टाकलेलं आहे. त्याच्यातलं एक उदाहरण देतो मी इथं. अंबा राजे राजेश्वरी, अंबा राजे राजेश्वरी हे महाराजांनी काव्य केलेलं आहे. त्या जगदंबेचं याच्यामध्ये स्तवन आहे. अंबा राजे राजेश आणि अनुप्रासांची रेलचेल आहे की नाही. अंबा राजे राजेश्वरी पटपदरी झालं मोत्याची, तंतू कांतेश्वरी अंबा राजे राजेश्वरी.
महाराजांनी काय सांगितलं आहे की ही जगदंबा आहे, हिचं स्तवन अजून कोणी कोणी केलेलं आहे हे महाराज सांगतात. विधी हरी हर सुर गायन गाती. कोणी कोणी केलंय स्तवन ह्या जगदंबेचं? विधी म्हणजे ब्रह्मदेव, हरी विष्णू, विधी हरी हर शंकर, आणि सुर म्हणजे समस्त देवगण. विधी हरी हर सुर गायन गाती. ह्या सगळ्यांनी त्या जगदंबेचं स्तवन केलं, गाणं गायलंय तिचं. कसं स्तवन तिचं कसं केलं, गायन तिचं कसं केलं? ह्या सर्वांनी विधी हरी हर सुर गायन गाती अमृत मधुर सुस्वरी. काय त्यांनी आपलं चपकल त्यानं नाव टाकलं इथं की कळत सुद्धा नाही. विधी हरी हर सुर गायन गाती अमृत मधुर सुस्वरी. असे त्यांचे पुष्कळ काव्य आहेत की त्यांच्या त्या काव्यामध्ये त्यांनी ते आपलं नाव चपकलतेने टाकलेलं आहे. महाराज, आता मगाशी तुम्ही सांगितलं की त्यांचा काही काळ औरंगाबादला व्यतीत झालेला आहे, पण पुढे आमचे म्हणजे एक प्रश्न असा आहे की पैठणशी महाराजांचा संबंध कसा आला आणि नाथ संस्थानामध्ये जो तुम्हाला मान मिळालेला आहे या षष्ठीच्या दिंडीमध्ये सहभागी होण्याचा किंवा मंदिरामध्ये पद गायनाचा, ही सेवा कधीपासून तुमच्या घराण्यामध्ये आहे? आता हे सांगा तुम्ही, ते औरंगाबादला होते, त्यांनी तिथं भव्य दिव्य वाडा बांधला होता, परंतु मध्वमुनीश्वरांना एक कन्या होती. पुढे त्या मध्वमुनीश्वरांनी संन्यास घेतला, ती कन्या उपवर झाली. मग आता काय करणार, आपण तर संन्यास घेतला. म्हणून त्यांनी रायजींना सांगितलं, रायजी, आता ह्या कन्येत अमृतरायजींना रायजी सुद्धा म्हणतात, रायजी महाराज सुद्धा म्हणतात की रायजी, आता ह्या कन्येचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्याप्रमाणे मग महाराजांनी अमृतरायजींनी त्यांचा शिष्य एक हैदराबादला होता, भोज राजा विश्वंभर राजा, त्याला हैदराबादून पाचारण केलं आणि सांगितलं, बाबा ह्या बोलीबरोबर तू लग्न कर. आता त्या भोजराजांना गुरु आज्ञा आहे ही, त्याप्रमाणे तिच्याबरोबर लग्न केलं आणि सांगितलं, मला आता पुढची आज्ञा काय आहे गुरु महाराज? त्यांनी सांगितलं, काही नाही, आता औरंगाबादला तुम्ही वास्तव्याला राहा. तो म्हणे, इथं कुठं राहू? हा माझा वाडा नाही का म्हणे, एवढा भव्य दिव्य डबल मजली वाडा बांधलाय ना, हा वाडा मी आजपासून तुम्हाला देऊन टाकतो आणि मी चाललो आता पैठणला म्हणे. केली आणि मग पैठणला ते या ठिकाणी आले. हे मंदिर त्यांनी बांधलं. त्यांच्या काळात हे पूर्ण लाकडी मंदिर होतं. अमृत 300 वर्षापूर्वीचं हे लाकडी होतं, परंतु किल्लारीच्या भूकंपाने त्याचा साठा सगळा निघाला म्हणून तो काढून मंदिर होतं हे असंच होतं. तसंच आम्ही बांधलं, हे RCCचं केलं. हे देवघर जे आहे हे संत अमृतरायजी महाराजांचं देवघर आहे, की नाही? आणि अमृतरायजी महाराजांचा म्हणजे एकनाथ महाराजांनी इसवी सन 1599 मध्ये समाधी घेतली, बरोबर आहे? हो. आणि त्याच्यानंतर अमृतरायजींचा जन्म हा 1698 झालेला आहे. म्हणजे एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 99 वर्षांनी अमृतरायजींचा जन्म झाला. मग ते ह्या ठिकाणी ज्यावेळेस आले, तर इथं आल्यानंतर अमृतरायजी महाराजांची नाथ महाराजांवरती नितांत निष्ठा होती, नितांत निष्ठा होती त्यांच्यावरती. आणि त्यांनी आपल्या काव्यामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे की, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला त्याच्यासाठी, आहे की नाही, प्रत्येक गोष्टीत, की आज आशा भोसले हिनं हे पद गायलेलं आहे. आशा भोसलेला, आजिम्या ब्रह्म पाहिले, आगणित सुरगण वर्णिती जाला, कटिकर नट सम चरण विटेवरी उभे राहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. मग हे महाराजांनी ब्रह्म पाहिलंय. कसं पाहिजे? तळ हातावरती ब्रह्म पाहिलंय. हे महाराजांनी सिद्ध केले की मी ते तळ हातावर ब्रह्म पाहिलंय म्हणून. मग हे कसं ब्रह्म पाहिलं त्यांनी? तर त्यांनी पुढं वर्णन केले, एकनाथाच्या भक्तीसाठी धावून आला तो जगदेठी, खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले, अजिम्या ब्रह्म पाहिले. म्हणजे नाथांवरती त्यांची नितांत श्रद्धा होती. दुसऱ्या एका पदामध्ये त्यांनी नाथ महाराजांचा उल्लेख केला, अखंड हरिहरी वदा रे बापांनो, अखंड हरिहरी वदा, किती सेवाल धन दुर्वधा. हे धन किती किती त्याचा उपयोग किती सेवाल धन दुर्वधा,
काय रानात आटल्या नद्या, की काय तरू म्हणती फळ नद्या, किती कांडोकांड निर्वाल मुद्या. हे सगळं एवढं करताल, काही याचा उपयोग नाही रे बाबा. हो, हे क्षणिक आहे, हे नाश पावणार आहे. मग त्याच्यासाठी मग काय सांगितलं महाराजांनी, तुम्ही काय करा तर वाचा एकोबाचा भागवत अध्याय रे बापानो, अखंड हरिहरी वदा. असं महाराजांनी त्यांच्या त्या काव्यामध्ये त्याचा खूप उल्लेख केला. नाथांवरती त्यांची नितांत श्रद्धा होती, आहे की. आणि त्याप्रमाणे मग ते इथं आल्यानंतर हे नाथ मंदिरामध्ये जात असत. तर काही जी नाथ मंदिरात फार दिवसापूर्वीची गोष्ट आहे ती, की नाथ मंदिरात गेल्यानंतर तिथले विद्वान मंडळी होती पुष्कळ. एक मधुकर बुवा गोसावी म्हणून संस्कृत एम.ए. झालेला माणूस नाथवंशज होतात. त्याचप्रमाणे एक नाथवंशज गणपत बुवा गोसावी हे सुद्धा होते. मग त्यांच्याशी सुद्धा मी या बाबतीत चर्चा केली. तर त्यांनी सांगितलं की नाथांच्या समाधीनंतर हरिपंडित काशीला गेला आणि बऱ्याच वर्ष इथे आमचे वंशज नव्हते म्हणे. आता हे त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगतो, माझ्याजवळ काही नाही. मग त्यांचे वंशज मधुकरभाऊ गोसावी यांनी मला जे सांगितलं त्या बेसवरती ठीक आहे. कारण मी अनेक साहित्यिकांना, PhD झालेल्या डॉक्टरांना माझ्याकडे खूप लोक चर्चा करायला येतात, त्यांनाही विचारलं. त्याचप्रमाणे ह्या काही नाथवंशजांना सुद्धा त्याप्रमाणे मी विचारलं की हा आमच्या संस्थांचा तुम्ही जो प्रश्न केला की तुमचा पहिला मान काय आहे की, तर त्याचं हे की मग ते आल्या इथं. नंतर मग हरिपंडितांचे चिरंजीव म्हणा, नातू जे कोणी इथं आले असते ते नाथांचा उत्सव करीत होते. नाथांचा उत्सव चालू होता, परंतु तो उत्सव नाथ मंदिरातल्या मंदिरातच होत होता, काय की. आता महाराज ज्यावेळेस गेले तिथे, तर त्यांनी सांगितलं की नाथ महाराज एवढे मोठे संत होऊन गेलेले आहेत, जगामध्ये त्यांची कीर्ती आहे. आपण असा नाथांचा मंदिरातल्या मंदिरात उत्सव न करता आपण गावातल्या नाथ मंदिरापासून बाहेरच्या नाथ मंदिरापर्यंत आपण निर्वत जायचं. त्यावेळेस हे नाथांचे वंश जे होते ते घाबरले, कारण यावरी राजवट होती आणि आपण जर असं निर्वत गेलो तर हे आपल्याला पकडतील अशी त्यांना भीती होती. म्हणून महाराजांनी सांगितलं की नको. मग महाराजांनी सांगितलं आपल्याला जायचंय, ह्या उत्सवाला व्यापकता आपल्याला द्यायची. तो उत्सव चालूच होता त्यांच्या, त्या नाथांची पुण्यतिथीचा उत्सव चालूच होता, पण ह्या उत्सवाला आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये करायचंय, याला व्यापकता द्यायची. म्हणून आपण हा असं गेलंच पाहिजे. ते म्हणे, आणि पकडलं तर ते म्हणे त्याची काळजी तुम्ही करू नका, आघाडीला मी होतो, ऐकी नाही. आघाडीला म्हणजे सगळ्याच्या पुढे मी होतो, नेतृत्व मी करतो त्याचं. तुम्ही सर्व नाथ वंशज माझ्या मागे राहा, ऐकी. आणि मग माझ्या मागे जर तुम्ही राहिलात तर कार्यवाही कोणावर होणार? माझ्यावरती होईल की हे नेतृत्व कोण करतं, दिंडीचा नेता कोण आहे, आघाडीला कोण आहे, त्याच्यावरती ती कारवाई होणार, आहे की नाही. खुल्या माझ्यावर कारवाई झाली तर मला पकडलं तर पकडू द्या, मी जाईल. मग तुम्ही आपल्या घरी निघून जा, मी माझा पाहिजे काय करायचं ते. असं त्यांनी सांगितलं. आणि फक्त एवढंच सांगितलं की गावातील नाथ मंदिरापासून आमच्या मंदिरापर्यंत फक्त तुम्ही या, तिथून मी पुढे राहतो, काही केले. आज ह्या दिंडीला हजारो माणसं असतात, पण हा 300 वर्षापूर्वीचा काळ आहे. याला इतक्या पैठणमध्ये माणसं नव्हते ना, ऐकी नाही, इतके माणसं नव्हते. कारण मी 1958ला ज्यावेळेस 6वीत होतो त्यावेळेस आमचे शिक्षक आम्हाला सांगत होते की पैठणची लोकसंख्या ही 8 ते 10 हजार आहे. म्हणजे 58ची गोष्ट. मग आता 300 वर्षापूर्वीचा पहा इतिहास काय किती असणार. हे नाथ वंशज अमृतराय महाराज एवढ्या हे पुढे टाळकरी वगैरे हे सगळे. तर त्याप्रमाणे ते निघाले महाराज. हे निघाल्यानंतर काही लोकांनी इथल्या मामलेदार, तहसीलदारला त्यावेळेस मामलेदार म्हणत होते, मामलेदारांना सांगितलं
की अशी अशी दिंडी निघालेली आहे. तो मामलेदार म्हणजे परवानगी काही घेतली नाही, काही नाही म्हणे. असं कसं निघाल? चलो बोले, गिरफ्तार कर देंगे बोले उनको. म्हणून ते मामलेदार त्या तहसील ऑफिस मधून निघाले. त्यांच्याबरोबर ते 5-25 लोक त्या काळात ते त्यांच्या असतीलच, कोणी सेवेकरी असतील किंवा शिपाई असतील, कोणी असतील. निघाल्यानंतर अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर त्या मामलेदारांनी त्या लोकांना विचारलं, अरे बोले वो दिंडी के आगे कोण है बोले, आघाडी को कोण है, कोणाच्या नेतृत्वात ती दिंडी चालली आहे. हे म्हणल्यानंतर ते सेवक म्हणे, सगळ्याच्या पुढे अमृतराय महाराज येतो. अमृतराय महाराज सगळ्याच्या पुढे आहेत, नेतृत्व ते करतात. हो. आणि तो ग्रस्त खाली बसला मामलेदार तिथे एकदम. चलो बोले वापिस, मैं कुछ नहीं कर सकता बोले. बोले काय झालं? अरे बोले वो अमृतराय महाराज की कीर्तन 2 दिन निजाम के दरबार में हुए थे बोले. निजामांनी त्यांचा आदर सत्कार केलाय म्हणे. महाराज निजामाच्या त्यांच्या पाठीशी आहे निजाम सरकार. आणि आपण त्या अमृतराय महाराजांच्या अंगाला जर हात लावला आणि हे जर निजामाच्या कानापर्यंत गेलं तर निजाम काय करील? तो सांगेल, मी ज्या महाराजांचा सत्कार करतो, ज्या महाराजांच्या पाठीशी मी आहे, ज्या महाराजांनी माझ्या ठिकाणी 1 नाही 2 दिवस कीर्तन केले, त्या महाराजांच्या अंगाला हात लावायची तुमची हिंमत झाली, गर्दन छाड दे उसके. हैदराबादून येईल त्यावेळेस असं नाही की त्याला कोर्टात तारीख होईल, पेशा होईल, बा हे तसं नाही. तिथूनच निजा गर्दन छाड दे, मी येणार नाही, जाऊ द्या. ती दिंडी गेली आणि त्याप्रमाणे गेली. महाराजांनी सांगितलं, हा उत्सव तुमचा आहे, त्यामुळे कीर्तन वगैरे सगळे तुम्ही करायचे. काही केली मी काही कीर्तन करणार, तुम्ही कीर्तन करायचे, नामघोष करायचा तुम्ही. आणि त्याप्रमाणे त्यावेळेसपासून आजपर्यंत हे नाथवंशजांची तिथे कीर्तन होतात. तर ते झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, महाराज आता आम्ही कीर्तन केलेले आहेत, पण तुम्ही तरी काहीतरी एखादी हाजरी लावा ना इथं नाथ महाराजांच्या समोर. त्यावेळेस ते म्हणजे काही हरकत नाही, मी फक्त हाजरी म्हणजे एक गाणं म्हणेल, ऐकली पद म्हणेल. आणि त्याप्रमाणे महाराजांनी एक पद त्या ठिकाणी नाथ महाराजांचं म्हणलं आणि ते म्हणल्यानंतर मग त्या कार्यक्रमाचा समारोप झाला. मध्ये षष्टीच्या दिवशी जी दिंडी निघते, ती दिंडी आपल्या मठापुढे आल्यावर आपण दिंडीमध्ये सामील होतो. आपल्या मागे एक छत्री धरलेली असते आणि दिंडीसह मिरवत आपण मंदिरात जातो. तिथे नाथ वंशजांचं वारकरी कीर्तन होतं, संस्थानाधिपतींचं हरदासी कीर्तन होतं आणि त्यानंतर आपण एक पद म्हणता. हा उत्सव झाल्यानंतर पुढे काही प्रसाद वगैरे असा काही तुम्हाला मान आहे का? नारळ प्रसाद वगैरे नाथ वंशज? आम्ही त्यांचे पहिले मानकरी आहे केली, बरोबर आहे केली. तो सगळा उत्सव हा काल उत्सव संपला नाही, बरोबर आहे केली. हे कालपासून त्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि उद्या इथे तो काला होईल, दहीहंडी होईल आणि मग त्या उत्सवाची समाप्ती होईल. आणि ती समाप्ती झाल्यानंतर ते आम्हाला तो काल्याचा प्रसाद, नारळ, श्रीफळ हे सगळं देतात आम्हाला त्या ठिकाणी. आणि आम्ही त्यांचे पहिले मानकरी आहोत. जसे आम्ही त्यांचे मानकरी आहोत तसे समस्त नाथवंशज आमच्या संस्थांच्या उत्सवाच्या वेळेस ते मानकरी आमच्या संस्थांचे सुद्धा आहेत. अरे वा. हो, कारण त्यांना सुद्धा आम्हाला बोलवावं लागतं आणि मान त्यांचाही असतो आमच्या उत्सवामध्ये. हा आमचा उत्सव म्हणजे असा आहे की अमृतरायजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये राम जन्माचा उत्सव करीत होते. हे त्यांचं देवघर आहे. या देवघरामध्ये त्यांनी राम पंचायत स्थापन केलेलं आहे आणि इथं राम जन्माचा उत्सव सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होतो. आणि तो अमृतरायजी महाराजांनी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत तो उत्सव अमृतरायजी महाराज करीत असत ऐकली. आणि स्वतः अमृतरायजी महाराज इथं कीर्तन करायचे. राम जन्माचं कीर्तन महाराजांचं इथं व्हायचं आणि हा पौर्णिमेपर्यंत उत्सव चालायचा, पाडवा टू पौर्णिमा. आणि मग इथं हा रामजन्माचा उत्सव अमृतरायजी महाराजांनी कीर्तनाद्वारे इथं करायचा आणि मग सगळ्यांना तो प्रसाद द्यायचा. पण आता काय झालेलं आहे, योगायोगानं हा योग आहे की ह्या 9 दिवसामध्ये आमच्याकडे 3 उत्सव आले.
या 9 दिवसामध्ये, की प्रतिपदेपासून हा उत्सव सुरू होतो. चतुर्थीला अमृतरायजी महाराजांचे नातू नारायण महाराज, की ज्यांना निजामानं जहागीर दिली, त्यामुळे ते नारायण महाराज जहागीरदार झाले. नातू त्यांनी, मग हा संस्थांचा भार त्यांच्यावरती आला, सगळ्या नारायण महाराजांवरती, अमृतरायजींच्या नातूवरती आला. आणि त्यांना निजाम सरकारने जहागीर दिली. ही जालना जिल्ह्यातले अंबड तालुक्यातलं एक तळेगाव हे गाव आहे. ते गाव त्यांना जहागीर दिलं. आता पुढे काय झालं की हे कुठले जहागीरदार असं म्हणता म्हणता हे तळेगावचे जहागीरदार म्हणता म्हणता आमचं गोसावी जे आडनाव होतं ते गेलं आणि आम्हाला ते तळेगावकर आडनाव सुरू झालं. म्हणून हे कुठले जहागीरदार, तर तळेगावचे म्हणून ते तळेगावकर आम्ही आहे. तर त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते 3 उत्सव सुरू झाले आमच्याकडं. नारायण महाराजांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांची ती पुण्यतिथी चतुर्थीला आहे, म्हणजे पाडव्यापासून चौथ्या दिवशी, चैत्र शुद्ध चतुर्थी. महाराजांनी जी समाधी घेतली ती षष्टीच्या दिवशी घेतलेली आहे, चैत्र शुद्ध षष्टी. आता हे पहा की नाथ महाराज आणि अमृतराय महाराज यांच्या जर जीवनाचं अवलोकन केलं आपण, तर दोघांचे जीवन सारखं दिसेल तुम्हाला. ऐकले, नाथ महाराजांनी सुद्धा प्रपंच करून परमार्थ केला, अमृतरायजी महाराजांनी सुद्धा संसार प्रपंच करून परमार्थ केला. आणि नाथांच्या जीवनात जशा 6 घटना आहेत, तशा अमृतरायजींच्या सुद्धा जीवनात 6 घटना आहेत. म्हणून त्यांची सुद्धा ती षष्टीच आहे अमृतरायजींची. ती 6 घटना अमृतरायजींच्या कोणत्या आहेत, तर अमृतरायजी महाराजांचा जन्म हा चैत्र शुद्ध षष्टीला झालेला आहे. त्यांचं उपनयन हे चैत्र शुद्ध षष्टीलाच झालेले आहे. त्यांना मध्वमुनीश्वरांचा हा जो उपदेश मिळाला, हा सुद्धा चैत्र शुद्ध षष्टी ह्या दिवशीच मिळालं. रामकृष्णांचं त्यांना प्रत्यक्ष जे दर्शन झालं ते सुद्धा चैत्र शुद्ध षष्टी ह्या दिवशीच. त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकार जो केला तो चैत्र शुद्ध षष्टीलाच. आणि गोदावरीच्या पात्रात चक्रतीर्थावरती वयाच्या 55व्या वर्षी जिवंत जलसमाधी घेतली, तो दिवस सुद्धा चैत्र शुद्ध षष्टीचाच आहे. म्हणून ह्या षष्टीला अत्यंत महत्व आहे. आता महाराज, म्हणजे या उत्सवामध्ये महाराजांनी जो रामनवमीचा उत्सव सुरू केला तो तर तुम्ही उत्सव करता, त्यामध्ये चैत्र शुद्ध चतुर्थीला महाराजांच्या नातवाची पुण्यतिथी आणि शुद्ध षष्टीला खुद्द महाराजांची पुण्यतिथी आणि रामनवमीला भगवान रामचंद्रांचा जन्मोत्सव असा उत्सव साजरा करता. मग याच्यामध्ये गोसावी घराण्याला तुम्ही प्रसाद कधी देता? तर ह्या गोसावी घराण्याला प्रसाद द्यायचा म्हणजे काय आहे की प्रत्येक कार्यक्रमाला हे गोसावी घराण्या हजर असतात. आणि षष्टी, सप्तमी, अष्टमी हा 3 दिवस अमृतरायजी महाराजांचा उत्सव आहे की नाही. षष्टी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी हा त्यांनी त्यांच्या हयातीत साजरा केलेला आहे अमृतरायजी महाराजांनी. आणि तो त्यांच्या लगतच येतो, म्हणून नवमीचा सुद्धा इथं उत्सव होतो. म्हणून या अष्टमीच्या काल्याच्या दिवशी समस्त नाथवंशज यांना आम्ही पाचारण करतो ऐकी. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तो काल्याचा प्रसंग येतो, काला होतो, आणि तो काला झाला की त्या काल्याचं वर्णन नाथ महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे ऐकी नाही. आणि हे काल्याचं वर्णन केल्यानंतर तो काल्याचं वर्णन जे आहे काल्याचं, हे नाथवंशजांच्या तोंडून आम्ही इथं लोकांना ऐकायला लावतो. आमच्या कीर्तनामध्ये काल्याचं वर्णन आम्ही एवढं सांगतो की ह्या काल्याचं वर्णन, काला प्रसंग आला की ह्या काल्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. आणि मग ते काय केले, ते नाथवंशज त्या ठिकाणी तो काल्याचं वर्णन करून गातात. आहे की हो, अनंत नामे
काला के अनंत नामे काला के हे नाथ वंशज गातात बरं का, आम्ही नाही, हा हे लक्षात ठेवा तुम्ही. तो मान त्यांचा आहे नाथ वंशजाचा. आणि मग त्यांनी हे पद म्हणल्यानंतर सगळ्यांना, त्यांना एकेकांना काला, सुपारी आणि श्रीफळ याचा प्रसाद सगळ्या नाथवंशजाला आमच्या अष्टमीच्या दिवशी दिला जातो. त्याचप्रमाणे अजून जी काही मानकरी किंवा श्रोते शिष्यमंडळ त्यांनाही दिला जातो. आणि उर्वरित राम जन्माचं कीर्तन झाल्यानंतर त्यांना दिला जातो. हा म्हणजे नाथषष्ठीच्या उत्सवात संस्थानाधिपतींचं हरिदासी कीर्तन झाल्यावर आपण पद म्हणता, आणि आपल्या उत्सवात आपण काल्याचं कीर्तन केल्यावरती काल्याच्या वर्णनाची पद नाथवंश असा हा दोन्ही संस्थानांचा संबंध आहे. महाराज काल 425वा समाधी सोहळा नाथ महाराजांचा झाला आणि काल रावसाहेब महाराज गोसावींचं कीर्तन आपण ऐकलं. आणि त्यानंतर आपण काल एक पद म्हटलं होतं, ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. अर्थात ते जर आपण पुन्हा म्हणाल का, आमच्या सर्व श्रोत्यांनाही ते पद ऐकता येईल. संत पदाची जोड दे रे हरी, साधू पदाची जोड, सुफलित करुणी पूर्ण मनोरथ, सुफलित करुणी पूर्ण मनोरथ, पुरविसी जीवीचे कोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, साधू पदाची जोड, संत समागम आत्मसुखाचा, संत समागम आत्मसुखाचा, उगवे सुंदर मोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, साधू पदाची जोड, अमृत म्हणतसे हरिभक्तांचा, अमृत म्हणतसे, अमृत म्हणतसे हरिभक्तांचा, शेवट करशील गोड दे रे हरी, संत पदाची जोड दे रे हरी, साधू पदाची जोड.